श्री स्वामी समर्थ. भाद्रपद महिन्यातील वैद्य प्रतिपदा ते अमावस्येचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या कालावधीत पूर्वजांचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण असे वेगवेगळे विधी केले जातात. पूर्वजांचे शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी या पितृ पंधरवड्यात श्राद्ध विधी केले जातात. याच कालावधीत येणाऱ्या एकादशीला अगदी विशेष महत्त्व प्राप्त होते. या एकादशीच्या व्रताने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम समयी मोक्ष प्राप्ती होते. जरी तुम्हाला हे व्रत करायला जमले नाही तरीही कथा ऐकल्याने तुम्हाला व्रताचे पुण्य मिळणार आहे. चला तर मग ही कथा काय आहे ते आज आपण इथे जाणून घेणार आहोत. मी शीतल तुमच्या सोबत गप्पा मारते आपल्या वीर मराठी एक नवी दिशा या युट्यूब चॅनलवर. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या कथेला आणि या एकादशीचे महत्वाला, म्हणजे ही एकादशी इतकी महत्वाची का आहे हे आज आपण इथे जाणून घेऊया. तर एकदा राजा इंद्रसेन यांनी स्वप्नात आपल्या वडिलांना नरक यातना भोगत आहेत असंही त्यांनी पाहिलं आणि त्यांना छळही सोसावा लागत आहे हे सुद्धा त्यांनी स्वप्नात पाहिलं. तर असे पाहिल्यानंतर या नरक यातनेतून माझी मुक्तता करण्याचा उपाय शोधावा असं इंद्रसेनाच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, म्हणजे स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं. तर राजा इंद्रसेन अगदी विचारात पडले आणि त्यांनी देवऋषी नारद यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा देवऋषी नारदांनी राजा इंद्रसेनला भाद्रपद महिन्यातील एकादशी अगदी विशेष फलदायी आहे आणि ती आचरण्याविषयी त्यांना सांगितलं. म्हणजे ही एकादश तुम्ही करावी, त्यामुळे तुम्हाला हे जे स्वप्न पडत आहे, ह्या स्वप्नामध्ये तुमच्या वडिलांना जो त्रास होत आहे हा लवकरात लवकर निघून जाईल आणि कमी होण्यास मदत होईल आणि त्यांना मोक्ष प्राप्ती होईल असं त्यांना इंद्रसेनेला सांगितलं. म्हणजे नारदांनी इंद्रसेनेला सांगितलं. आणि या व्रतामुळे जे पुण्य आपल्याला लाभेल ते आपल्या पूर्वजांचे नावे दान करावे असे सुद्धा म्हटले. नारदांनी सांगितल्याप्रमाणे राजा इंद्रसेनेने मनापासून व्रताचरण केले आणि त्यानंतर इंद्रसेनेच्या वडिलांना जी नरक यातना भोगावी लागत होती ती त्यांच्यापासून त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. त्यांच्या नरक यातना त्या संपूर्णपणे निघून गेल्या. त्याचबरोबर त्यांना नरलोकातून थेट वैकुंठात गेले अशी कथा पुराणात सांगितलेली आहे. त्यामुळे ह्या इंदिरा एकादशीचे व्रत जे कोणी आचरेल, जे कोणी करेल त्याला सर्व पापापासून मुक्ती होईल, मोक्ष प्राप्ती होईल असं तुम्हाला सर्व गोष्टी ह्या एकादशी व्रतापासून मिळणार आहेत. तर या इंदिरा एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांनी कधी म्हणजे काही नियम जे आहेत ते पाळायचे आहेत. तर हे नियम काय आहेत ते सुद्धा आज आपण इथे जाणून घेऊया. तर या दिवशी तुम्हाला संपूर्ण दिवसभर सात्विक आहार घ्यायचा आहे. शक्यतो या दिवशी कांदा लसूण विरहित जेवण जर तुम्ही ग्रहण केलं तर ते खूप लाभदायी ठरणार आहे. कारण की या दिवशी कोणाही बाबत अपशब्द सुद्धा बोलायचे नसतात आणि झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना करायची असते. म्हणजे जर तुम्ही काही तुमच्या हातून चुका घडत असतील तर त्या चुकांची माफी तुम्हाला या दिवशी मागायचीच आहे. कधी कोणाची वाईट म्हणजे विचारणा करायची नाही किंवा कधी कोणाला वाईट बोलायचं नाही किंवा त्याचबरोबर कधी कोणाला अपशब्दही तुमच्या तोंडून काढायचे नाहीत. त्याचबरोबर या दिवशी ब्राह्मणांना आदरपूर्वक घरी आमंत्रित करून त्यांना जेवण द्यायचं आहे. म्हणजे जे पितरांचं जेवण असतं ते संपूर्ण जेवण त्यांना द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या क्षमतेनुसार त्यांना जर काही वस्तू दान करता आल्या तर त्या सुद्धा करायच्या आहेत. जसे की घोंगडी जर तुम्ही दान केली तर ती खूपच लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे शक्यतो कोणतेही वस्तू दान करा, असं नाही की तुम्हाला घोंगडीच दान करायची आहे, कोणतीही वस्तू दान केली तरीही चालणार आहे. म्हणजे पूर्वज जे असतात ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. तसंच या दिवशी जमलं तर संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि उपवास करता नाही आला तर एक वेळेला तुम्ही जेवण केलं तर चालणार आहे. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील आणि पूर्वजांना काही कारणांमुळे जर मोक्ष मिळू शकला नाही तर तो सुद्धा मोक्ष प्राप्ती या एकादशीच्या व्रताबरोबर होणार आहे. त्यामुळे जमेल तसं तुम्ही हे व्रत करायचं आहे. त्याचबरोबर भक्तांनी आपल्या क्षमतेनुसार फळे आणि पैसा जर एखाद्या गरजू ब्राह्मणाला जर तुम्ही दान केलात तर तो सुद्धा अगदी लाभदायी ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला या इंदिरा एकादशीच्या दिवशी शक्यतो जमेल तितकी सेवा तुम्हाला करायची आहे. ब्राह्मणांना जमेल तितकं दान तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर जर उपवास धरता आला तर तो सुद्धा तुम्ही धरायचा आहे. अशा पद्धतीने इंदिरा एकादशीचं व्रत केल्यामुळे तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळेल. त्याचबरोबर पितरांना म्हणजे पितर जर तुमचे नाराज असतील तुमच्यावर ते सुद्धा तुमच्यावर सदैव आशीर्वाद प्राप्त करतील. अशा पद्धतीने हे इंदिरा एकादशी व्रत करायचं आहे. आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.